श्री स्वामी समर्थ। अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि तो वैशाख शुक्ल तृतीया या तिथीला साजरा केला जातो। यावर्षी 10 मे 2024ला हा सण आलेला आहे। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। या दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला। या दिवसाने एका कलह कालाचा अंत होऊन दुसऱ्या युगाचा सत्ययुगाचा प्रारंभ झाला अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात। मुहूर्त केवळ एका क्षणाने साधला असला तरी संधी कालामुळे त्याचा परिणाम 24 घटिका किंवा 24 तासापर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो। म्हणूनच अक्षय तृतीया या दिवसाला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी शुभ संयोग आहे, त्यामुळे ज्यांना वर्षभर दान करायला जमले नाही त्यांनी या तिथीला दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात। या दिवशी देव ऋषी पितरांसाठी ब्रह्मयज्ञ पिंडदान आणि अन्नदान करावे। या दिवशीच पाण्याचे मटके दान करावे। तसेच या तिथीला जव गहू सातू तांदूळ मातीचे मडके फळ दान करणं शुभ मानले जाते। दान करण्याव्यतिरिक्त या दिवशी स्वतःसाठी खरेदी करून त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देतं असं म्हटलं जातं। तर जाणून घेऊया राशीनुसार कोणती खरेदी करायची ते आज आपण पाहणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहूया कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या राशीनुसार तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहेत। मेष रास। मेष राशीच्या लोकांनी या दिवशी जव सोने किंवा तांब्याची भांडी खरेदी करू शकतात। त्याशिवाय लाल मसूर खरेदी करावी। तसेच जर तुम्ही मोठी खरेदी करणार असाल तर त्यामध्ये टीव्ही फ्रीज मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांची खरेदीही तुम्ही करू शकता। वृषभ रास। वृषभ राशीच्या व्यक्तींनी समृद्धीसाठी अक्षय तृतीयेला तांदूळ चांदी बाजरी किंवा गाय खरेदी करावी। तसेच मोठी खरेदी करायची असेल तर जमीन खरेदी करावी किंवा त्यामध्ये गुंतवणूक करावी। मिथुन रास। अक्षय तृतीयेला मिथुन राशीच्या लोकांनी धने कोथिंबीर उपकरणे किंवा हिरव्या रंगाचे कपडे हिरवे मूग ही खरेदी करावी। त्याचप्रमाणे मोठ्या खरेदीमध्ये दुचाकी कार मिशनरी इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचीही खरेदी करू शकता। कर्क रास। अक्षय तृतीयेला कर्क राशीच्या लोकांनी चांदी किंवा पोलाद खरेदी केल्यास शुभ मानले जाते। याशिवाय अन्नधान्यामध्ये तांदूळ दूध यांची खरेदी करावी। तसेच सोने चांदी भूमी किंवा जमिनी संबंधीचे व्यवहार सुद्धा केले तरी चालतील। सिंह रास। अक्षय तृतीयेला तुम्ही तांब्याच्या वस्तू किंवा श्रीयंत्र खरेदी करू शकता, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा कायमचा निवास तुमच्या घरामध्ये राहील। तांब्याची भांडी लाल वस्त्र तुम्ही खरेदी करा। गृह सजावटीची साधने उपकरणे यांची खरेदी सुद्धा सिंह राशीच्या लोकांना फायदेशीर ठरू शकते। कन्या रास। कन्या राशीच्या व्यक्तींनी या दिवशी मुगाची डाळ शृंगार संबंधी वस्तू दागिने यांची खरेदी करावी। कन्या राशीच्या व्यक्तींनी दारिद्र्य दूर ठेवण्यासाठी अक्षय तृतीयेला तुळशीचे रोप घरी आणावे। तूळ रास। तूळ राशीच्या व्यक्तींनी अक्षय तृतीयेला घड्याळाच्या दिशेने शंख उपकरणे किंवा सोने खरेदी करणे तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील। याशिवाय त्यांनी तांदूळ साखर अन्न वस्त्र यांची खरेदी सुद्धा या दिवशी करावी। वृश्चिक रास। या दिवशी गूळ सोने किंवा बार्ली खरेदी केल्याने वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये समृद्धी येईल आणि त्यांचा खजिना भरलेला राहील। त्यामुळे या गोष्टींची खरेदी त्यांनी या दिवशी करावी। याशिवाय मौल्यवान धातू ज्यामध्ये सोने चांदी तांबे हे धातू येतात यांची खरेदी करणे शुभ आहे। धनुरास। धनुराशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला पितळेची किंवा पितळेची भांडी किंवा लड्डू गोपाल घरी आणावा, यामुळे सुख समृद्धी वाढेल। याशिवाय त्यांनी टीव्ही फ्रीज मोबाईल यांची खरेदी सुद्धा ते या दिवशी करू शकतात।
याशिवाय केळी, पिवळी मोहरी किंवा पिवळा तांदूळ यांची खरेदी ही शुभ मानण्यात आली आहे. मकर रास. मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदी, दागिने, तीळ किंवा काळे तीळ खरेदी करणे शुभ मानले आहे. तसेच उडीद डाळ याची खरेदी तुम्ही या दिवशी करू शकता. त्याशिवाय दुचाकी कार, मिशनरी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांची खरेदी देखील तुमच्यासाठी शुभ आहे. कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना या दिवशी काळे तीळ खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. याशिवाय वस्त्रांची खरेदी, संपत्ती, भूमी किंवा त्या संबंधीची गुंतवणूक असे व्यवहार करणे शुभ आहे. शेवटची रास आहे मीन. अक्षय तृतीयेला तुम्ही बार्ली, सोने, हळद आणि चणे घरी आणू शकता. याने बृहस्पती गृहाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. देवी लक्ष्मी प्रसन्न राहते. याशिवाय फर्निचर, सजावटीचे सामान यांची खरेदी देखील तुम्ही करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक जमीन, जायदादी संबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, सोने खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात. अनेक लोक या दिवशी गृहप्रवेश तसेच मंगळ कार्य करणे शुभ समजतात. या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं, कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते. म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे, दान पुण्य करावे. या दिवशी तुम्ही जे काही खरेदी कराल ते अक्षय राहतं, त्याचा कधीही नाश होत नाही किंवा त्यामध्ये कमतरता भासत नाही. त्यामुळे या दिवशी काही ना काही जरूर खरेदी करा. जय श्री स्वामी समर्थ.